राज्यभरामध्ये परीक्षा घेतली जाते। मुदखेड तालुक्यात आपण मागच्या वर्षी बारड येथे परीक्षा केंद्र घेतलेलं होतं आणि याही वर्षी आहे। पालकांचं सुद्धा मला खूप धन्यवाद व्यक्त करायचे आहेत। तर आज सध्याला 187 नोंद आपल्या बारडची झालेली आहे, एकट्या बारडची। पालकांना पण माहीत राहावं म्हणून सांगतोय, जे विद्यार्थी परीक्षा देतात परीक्षेमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड इयत्तेनुसार जे येतात त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आहे। जे केंद्रावर फर्स्ट सेकंड थर्ड येतात त्यांना या प्रकारची ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिलं जातं। जे विद्यार्थी फक्त उत्तीर्ण होतात त्यांना फक्त प्रमाणपत्र दिलं जातं। जे विद्यार्थी जिल्ह्यावर प्रथम द्वितीय तृतीय येतात प्रत्येक वर्गातून पहिली ते 8वी त्यांना पुण्याला मोठा कार्यक्रम असतो, त्या ठिकाणी प्रमाणपत्र ट्रॉफी दिली जाते। राज्यावर आलं तर इस्रोची सहल आहे, संसद भवन आहे, वेगवेगळ्या त्या ठिकाणी हे विद्यार्थ्यांना संधी आहे। या परीक्षेबद्दल याआधी मी फक्त ऐकून होते साहेब, सरांनी अर्धापूर तालुक्यामध्ये जो उपक्रम राबवला ते 1 वर्षापूर्वी राऊत सर आपल्याकडे आले आणि आल्याबरोबर त्यांनी हा हेतू मला सांगितलं, मॅडम आपण अशा पद्धतीच्या परीक्षा अरेंज करूयात, नक्की करूयात। आणि योगायोगाने परीक्षेला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्याच वर्षी मिळाला। म्हणजे बारड कन्या असेल, बारड हायस्कूल असेल, आजूबाजूच्या शाळेतील काही विद्यार्थी असतील, यांनी खूप छान प्रतिसाद या परीक्षेसाठी दिला। आता या परीक्षेचं महत्त्व काय असेल बघा आपल्या आयुष्यात? तुम्हाला स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यातून जाताना मुलांना कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागतात, उत्तरपत्रिका कशा पद्धतीची असते, या सगळ्याच्या बाहेर उत्तर न जाऊ देणं, व्यवस्थित प्रश्न पाहून उत्तराला गोल करणं, हे जे टेक्निक आहे किंवा हा जो सराव आहे, हा सराव एवढा लहान वयापासून आपल्या पाल्यांना मिळतो, याचं बेनिफिट त्यांना आयुष्यात नक्कीच होणार आहे। आणि त्याचं श्रेय सगळं पालकांना, तुम्हाला आणि उपक्रम राबवणाऱ्या सरांना जातं। तर स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही, त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच झाली तर किती चांगलं होईल यासाठी तर आपल्या शाळेमध्ये परीक्षा सुरू केल्या, तुमचा खूप छान प्रतिसाद त्याला येतोय। भविष्यामध्ये तुम्हाला अजिबात कठीण जाणार नाही, खूप छान यश मिळवाल अशी अपेक्षा मी व्यक्त करते। आज पात्र विद्यार्थी आहेत त्यांना आणि यावर्षी परीक्षेला बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते।